आदिशक्ती तुळजाभवानी, उभ्या हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला स्वाभिमानासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो। आज काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर सौभाग्यवती शोभाताई बच्चाव यांच्या या प्रचार सभेसाठी उपस्थित असणारे आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब, माझे मार्गदर्शक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेबजी थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष जयंतराव पाटील साहेब, माजी आमदार दीपिकाताई चव्हाण, युवकचे आमचे प्रदेशचे अध्यक्ष महबूबाई शेख, यशवंतजी गोसावी ज्यांचा आपण विचार ऐकले ते कराळे मास्तर, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, कारण वेळेची मर्यादा असल्यामुळे सर्वांची नावं घेण्याबरोबरच सर्व पत्रकार बांधव आणि आपण सगळेजण खरं तर आज बागलाणमध्ये उभं राहून, सटाण्यामध्ये उभं राहून आपणा सगळ्यांना संबोधित करत असताना एका वेगळ्या जबाबदारीची तुम्हाला जाणीव करून द्यायला आलोय। कारण इथून जेमतेम 25-30 किलोमीटरवर सालेरचा किल्ला आहे। हा तोच सालेरचा किल्ला आहे भावांनो की छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरत लुटून दिल्लीपतीचा नक्षा उतरवला होता तेव्हा ती लुटीची संपत्ती जी सुरक्षित ठेवण्याचं काम केलं ते त्या सालेरच्या किल्ल्याने केलं। जेव्हा लाखाची फौज सालेरच्या किल्ल्यावर चालून आली तेव्हा त्या लाखाच्या फौजेला, दिल्लीच्या लाखाच्या फौजेला नमवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते या बागलांच्या मातीनं केलं आणि ती जबाबदारी आता पुन्हा तुमच्या सगळ्यांच्या खांद्यावर आहे। कारण इथून जर सुरुवात केली, मगाची घोषणा ऐकली फार बरं वाटलं, कांद्याले भाव नाही, आणि ही सुरुवात जेव्हा तुम्ही कसमादे पट्ट्यामध्ये करता तर ही फार महत्वाची गोष्ट। काय भाव किती कांद्याला आज? 700 का 1100? 800? मग सगळ्यांनी मिळून आता एक घोषणा द्या, भाव किती आहे? 1100 रुपये भाव आहे ना। आता सगळ्यांनी मिळून घोषणा द्या, जय श्रीराम। देव आपला पण आहे, कोणाची मक्तेदारी नाहीये। द्या घोषणा, जय श्रीराम, भारत माता की। आता कांद्याला भाव किती झाला? परत घोषणा एकदा द्या, जय श्रीराम, भारत माता की। आता कांद्याला भाव किती झाला? माझ्या भावांनो, ही महत्वाची गोष्ट आहे, कोणाच्याही भावना नाही। देश तुमचा आणि आमचा आहे, त्याचा जय जयकार आम्ही सुद्धा करणार। देव तुमचा आणि आमचा आहे, त्याचा जय जयकार आम्ही सुद्धा करणार। पण देवाच्या नावाने घोषणा देऊन माझ्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळत नाही, ही गोष्ट फार महत्वाची आहे, ही आधी लक्षात घ्या। काल पिंपळगाव बसवंतला सभा झाली, पिंपळगाव बसवंतला माननीय पंतप्रधानांची सभा झाली आणि माननीय पंतप्रधान जेव्हा येऊन विचारत होते आदरणीय पवार साहेबांनी काय केलं, त्या पंतप्रधानांना बाजार समितीच्या कमानीवरचं नाव आधी झाकावं लागलं। कारण ज्यांनी हे उभं केलंय, ज्यांनी केवळ ही इमारत नाही, ज्यांनी केवळ बाजार समिती नाही, ज्यांनी केवळ कमान नाही, ज्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला स्वाभिमानाने उभं केलंय, त्यांच्या मातीतून प्रश्न विचारताना कदाचित माननीय पंतप्रधानांना सुद्धा प्रश्न पडला असेल आणि म्हणून कमानीवरचं नाव झाकावं लागलं। पण जेव्हा कमानीवरचं नाव झाकलं गेलं तेव्हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात याच भावना होत्या, अरे कमानीवर लिहिलेलं नाव काही काळापुरतं झाकू शकाल, शेतकऱ्यांच्या काळजावर कोरलेलं पवार साहेबांचं नाव कसं झाकणार? कालच्या सभेत एक घटना घडलेली आपण सगळ्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाहिली असेल। म्हणजे एक व्हॉट्सअपवर मेसेज येत होता, त्या कालच्या घटनेनंतर जेव्हा एक कांदा उत्पादक शेतकरी उभं राहून कांद्याविषयी बोला एवढंच म्हणत होता तेव्हा त्या शेतकऱ्याचं बकोट धरून त्यांना बाहेर काढण्यात आलं, ही भावना आपण सगळ्यांनी पाहिली। आणि त्याच वेळी माननीय पंतप्रधानांनी स्टेजवरून पुन्हा एकदा जय श्रीरामचा नारा दिला आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला,
कारण त्यांच्याच एका उमेदवाराचं भाषण मी सोशल मीडियावर एका अभिनेत्रीचं भाषण ऐकत होतो, ज्या आता हिमाचलमध्ये उमेदवार आहेत, आणि त्यांनी असा दावा केला होता, त्यांनी प्रचारात असं सांगितलं होतं की मोदीजींनी रामराज्य आणलं. आणि खरोखर मनात प्रश्न पडला की एक कांदा उत्पादक शेतकरी त्याच्या कष्टानं पिकवलेल्या कांद्याला भाव मिळत नाही, म्हणून देशाच्या पंतप्रधानांना सांगतोय की माननीय महोदय कांद्यावर बोला, त्याची कॉलर पकडून त्याला काढलं जातं आणि तुम्ही सांगता रामराज्य मोदीजींनी आणलं. रामायणामध्ये आमच्या एका परीट बांधवांनी शंका व्यक्त केली, तरी प्रभू रामचंद्रांनी त्याच्या शंकेचं हे निरसन प्रभू रामचंद्रांनी रामायणात केलं होतं. आणि कलियुगामध्ये माझा कांदा उत्पादक शेतकरी त्याच्या कष्टाच्या कांद्यावर बोला म्हणतो, तर त्याला बोखोड धरून बाहेर काढतात. तर कुठल्या रामराज्याची आम्ही अपेक्षा करायची, हा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मनात निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. आठवून बघा, 2 डिसेंबरला कांद्याला भाव किती होता? 4,500 रुपये होता. 4,000 रुपयावरून भाव गेला का नाही? 2 डिसेंबरला 4,000 पर्यंत भाव होता. 3 डिसेंबरला कांद्यावर निर्यात बंदी लादली आणि जो 4,000-4,500 वर भाव गेला होता, तो जेमतेम 600, 700, 800 वर गेला. 1000 पकडा. मी काल कुठल्या तरी बहुतेक दिंडोरीच्या त्यांच्या उमेदवारांचं भाषण ऐकलं, स्टेटमेंट वाचलं. त्यावेळी त्यांनी सांगितलं, कांदा प्रश्नावर विरोधकांनी राजकारण करू नये. मी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की होय, आम्ही बघितलं संसदेत, मी होतो, आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे होत्या, 39 खासदार महाराष्ट्रातले, हे भारतीय जनता पक्ष महायुतीचे हे 39 खासदार मागच्या लोकसभेमध्ये होते. आणि जेव्हा आमचा प्रश्न निर्माण झाला होता, कांद्याची निर्यात बंदी झाली, त्यानंतर अधिवेशन झालं, तेव्हा माझे डोळे भिरी शोधत होते, या कसमारे पट्ट्याचं प्रतिनिधित्व करणारे खासदार कुठंतरी कांद्याविषयी बोलतील. पण दिंडोरीच्या खासदार कांद्याविषयी बोलल्या नाहीत, धुळ्याचे खासदार कांद्याविषयी बोलले नाहीत, चकार शब्द काढला नाही. मी आणि सुप्रियाताई कांदे घेऊन संसदेत उभे होतो, शेवटी आमचं निलंबन करण्यात आलं. आणि आता मात्र असं सांगेल, आणि खरंच प्रश्न पडला होता, कारण तिकडे दिंडोरीच्या खासदार होत्या, त्या आरोग्य राज्यमंत्री होत्या देशाच्या, धुळ्याचे जे खासदार होते ते संरक्षण राज्यमंत्री होते 2014 ते 2019. मला असं वाटत होतं, ही वजनदार माणसे माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या व्यथेला हे आवाज देतील, त्या वेदनेला हे आवाज देतील. पण भारतीय जनता पक्षामध्ये काम करत असताना जर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताची गोष्ट तुम्ही मांडू शकत नसाल, तर खरंच प्रश्न पडतो की मत कुठल्या तोंडाने मागणार. आणि जो चेहरा तुम्ही पुढे करणार, त्या मोदींना बघून तर आता शेतकऱ्यांनी ठरवलंय, कांद्याले भाव नाही, मोदीले मत नाही. कारण हा कांदा जरी तुम्ही म्हणत असलात की आता राजकारणाचा विषय करू नका, पण कांदा आमचा राजकारणाचा विषय नाही, कांदा आमच्या भावनांचा विषय. त्यात कुठल्या कुठल्या भावना असतात. जेव्हा आमच्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय साहेबांनी बैठक घेतली होती, तेव्हा कितीतरी शेतकऱ्यांनी सांगितलं होतं, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, सपराच्या घरात राहत होतो, सपराच्या घरातून आज स्लॅबच्या घरात आलो, दारापुढं 4 चाकी आली. याचं कारण आदरणीय पवार साहेबांनी कांद्याविषयी घेतलेली भूमिका, कांद्याविषयी घेतलेलं धोरण. त्यामुळे कांदा राजकारणाचा नाही, कांदा आमच्या भावनेचा विषय. कुठल्या भावना गुंतलेल्या असतात. लेकीचं लग्न करायचं असतं, तिचं लग्न कुठल्या थाटामाटात करणार, या भावना माझ्या शेतकऱ्याच्या कांद्याच्या भावाशी जोडलेल्या असतात. पोराच्या शिक्षणाचा जो खर्च असतो, त्या शिक्षणाचा खर्च असतो, पोराचं भविष्य असतं, त्या भावना माझ्या कांद्याशी जोडलेल्या असतात. वर्षभराचा खर्च कसा चालणार, या भावना आमच्या कांद्याशी जोडलेल्या असतात. आणि त्या कांद्याचा जेव्हा चिखल होतो ना, तेव्हा तो फक्त कांद्याचा नसतो, तो आमच्या भावनांचा, आमच्या स्वप्नांचा आणि आमच्या मेहनतीचा चिखल असतो. याचं उत्तर भारतीय जनता पक्षाला येत्या निवडणुकीत द्यावं लागेल. बरं, जी परिस्थिती कांद्याची तीच कापसाची. मगाशी कराळे गुरुजी म्हणाले, कापसाला जेव्हा भाव चढला तेव्हा याच मोदी सरकारनं, याच भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं ऑस्ट्रेलियातून कापूस आयात करला, कापसाचे भाव पाडले. आमच्याकडे टमाट्याला 4 दिवस भाव चढले. 4 दिवस भाव चढल्याबरोबर नेपाळ मधून 17,500 टन टोमॅटो आयात केला आणि टोमॅटोचे भाव पाडले. आता सांगायला येतील, काही जण सांगतील कांद्याची निर्यात बंदी आम्ही उठवली. माझ्या भावांनो, फसवी उठवली.
विचार करा, 2 डिसेंबर 3 डिसेंबर पासून जी निर्यात बंदी चालू होती, याच्याने भलं कुणाचं केलं? 2019ला आले होते ना सांगायला पुलवामाच्या हल्ल्यानंतर, तेव्हा सांगत होते पाकिस्तानला आम्ही सबक शिकवतो म्हणून. माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे की या संपूर्ण निर्यात बंदीच्या काळामध्ये जागतिक बाजारपेठामध्ये, मिडल ईस्टच्या बाजारपेठेमध्ये पाकिस्तानचा कांदा, जेव्हा तुम्ही 700 रुपयांनी कांदा घालून रडत होतात ना, पोरांना डोळ्यातली आसव दिसू नये, बायकोला दिसू नये, नवऱ्याच्या चेहऱ्यावर किती टेन्शन येते, म्हणून बाईंनी डोळे पुसून जेव्हा घरात शिरत होता ना 700 रुपयांनी कांदा घालत, तेव्हा पाकिस्तानचा शेतकरी 45 आणि 50 रुपयांनी कांदा घालत होता. जेव्हा तुमचा कांदा 7 रुपयाला जात होता, जेव्हा तुमच्या कांद्याची माती होत होती, तेव्हा केवळ या भारतीय जनता पक्षाच्या धोरणामुळे पाकिस्तानच्या शेतकऱ्याचा कांदा हा तसाच तुमचा 700 रुपये, त्यांचा 4500 रुपये चालला होता. हे मोदी सरकारला विचारायला पाहिजे. कंबरड तुम्ही पाकिस्तानचं मोडणार होते, पण कंबरड मोडलं तुम्ही आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं मोडलं. आता सुद्धा परिस्थिती बघा भावांनो, जे सांगायला येतील ना निर्यात बंदी उठवली, कशी उठवली ती बघा. ही पोलखोल आहे. निर्यात बंदी उठवत असताना आधी गुजरातच्या शेतकऱ्यांचं भलं करायचा प्रयत्न केला, त्यानंतर $550 पर मेट्रिक टन, टनावर $550 हा चार्ज आहे, त्याच्यावर 40% निर्यात शुल्क आहे. हे झाल्यामुळे झालं काय जागतिक बाजारपेठेत? तुम्हाला वाटलं होतं पहिली बातमी आल्याबरोबर निर्यात बंदी उठली, आता परत चाललो आपण 2000 कडे येईल, 2400 येईल, वाटलं होतं का नाही? का झालं नाही भावांनो, हे समजून घ्या. कारण $550 टनावर तुमच्या बोकांडी टाकले, त्याच्यावर 40% निर्यात शुल्क आपल्या बोकांडी टाकलं. परिणाम काय झाला? जागतिक बाजारपेठेमध्ये इजिप्तचा कांदा मिळतोय 35 रुपयांनी, श्रीलंकेचा कांदा मिळतोय 50 रुपयांनी, पाकिस्तानचा कांदा मिळतोय 60 रुपयांनी, पण आपल्या बोकांडी असलेले $550 पर मेट्रिक टन आणि त्याच्या पलीकडे 40% निर्यात शुल्क आणि 5 रुपये किलो माग जर निर्यातीचा खर्च पकडला तर आपला कांदा बाजारात जातोय 74-75 रुपयांनी. कोण उचलणार कांदा आपला? त्यामुळे सांगताना जे कोणी येऊन सांगतील निर्यात बंदी, तेव्हा लक्षात ठेवा, निर्यात बंदी उठवली ही फसवी उठवली, पुन्हा आपलं कंबरड मोडणारी ही निर्यात बंदी उठवली आहे. आणि म्हणून हा फरक बघा. डिसेंबर पासून आक्रोश सुरू आहे, त्याच्या आधी ऑगस्ट मध्ये 40% निर्यात शुल्क लादलं, 3 डिसेंबरला निर्यात बंदी केली. हीच परिस्थिती 2013 मध्ये उद्भवली होती. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब जेव्हा कृषी मंत्री होते, तेव्हा हेच भारतीय जनता पक्षाचे नेते गळ्यात कांद्याच्या माळा घालून संसदेत येत होते. आदरणीय पवार साहेबांना सांगत होते कांद्याची निर्यात बंद करा, कांद्याची निर्यात बंद करा. 2024 आणि 2013 निवडायचंय काय ते बघा भावांनो. 2013ला जेव्हा भारतीय जनता पक्षाचे नेते सांगत होते कांद्याची निर्यात बंद करा, आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं काहीही झालं तरी माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचं पाप होणार नाही, म्हणजे नाही, कांद्याची निर्यात बंद होणार नाही. आणि ही भूमिका आदरणीय पवार साहेबांनी घेतल्यामुळं आपल्याला काय परिस्थिती मिळाली, आपल्याला काय भाव मिळाले हे आठवून बघा. आणि 2024 मध्ये 2023 मध्ये निर्यात बंदी केल्यानंतर आपल्या ताटात माती कालवण्याचं पाप कुणी केले ते बघून घ्या. पण आता 20 तारखेपर्यंत सगळ्याचा हिशोब द्यायचा आहे. हिशोब पूर्ण करावाच लागल. कारण मगाशी कराळे मास्तरांनी बहुतेक सांगितलं, दिल्लीच्या सीमांवर जे आंदोलन झालं त्या दिल्लीच्या सीमांवरच्या आंदोलनाचा परिस्थिती आपण बघितली. कारण सैन्यात असलेला पोरग हे सियाचीन मध्ये -°C मध्ये देशाच्या सीमांचं रक्षण करत होतं आणि त्याचा 70 वर्षाचा म्हातारा शेतकरी बाप त्याच्या न्याय हक्कांसाठी दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत होता. आणि या शेतकऱ्याच्या नशिबी काय आलं? अश्रुधुराचा मारा, पाण्याचे फवारे, तारेचं कुंपण, रबरी गोळ्यांचा मारा, या हे सगळं शेतकऱ्यांच्या नशिबी आलं. माझ्या कसमादे पट्ट्यातल्या भावांनो, शेतकरी बांधवांनो, एक सांगू इच्छितो, दिल्लीतल्या शेतकऱ्यांनी जे अनुभवलं ते जात्यात असतील तर आपण सुपात आहोत. आत्ताच सावध व्हा.
आणि 20 तारखेला मतदान करताना जागरूक व्हा. जे पाहुणे रावळे असतील, दिंडोरी लोकसभेमध्ये जे पाहुणे रावळे असतील, आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये जेवढे पाहुणे रावळे असतील, या प्रत्येकाला सांगा मत द्यायला फक्त 5 मिनिटं लागतात. पण मत द्यायला 5 मिनिटं लागत असताना या 5 मिनिटात शेतकऱ्याच्या चुराडा झालेल्या सगळ्या स्वप्नांचा हिशोब घ्यायचा आहे. संविधानात्मक पद्धतीने जात असताना म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला विचारलं काय झालं, असं जर कुणी आपल्या स्वप्नाचा चुराडा केला तर काय वाटतं? कंसाबी शेतकरी सांगन असे जाळ काढावं असं वाटतं का नाही? पण संविधानात्मक पद्धतीने जात असताना जाळ काढायचाच, पण तो मतदान केंद्रावर जाऊन ईव्हीएम वर हातच चालवायचा आहे, पण तो पंजा चालवायचा आहे. एवढी गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा. शेवटचे 4 दिवस राहिलेत. या 4 दिवसात अनेक चमत्कारिक गोष्टी होतात. सगळ्या लोकसभा मतदारसंघांमध्ये आम्ही ही सगळी चर्चा ऐकली. तेव्हा भावांनो सावध व्हा. केंद्रातलं सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेग आहे म्हणजे आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, शिवसेना, इंडिया आघाडीचं सरकार केंद्रात येत असताना एवढीच विनंती करतो की 2 पर्याय असतात कायम, की हो हे आमच्या डोळ्यासमोर घडलं असं म्हणून परिवर्तनाचे साक्षीदार होता येतं, नाही तर हो हे आम्ही आमच्या हाताने घडवून दाखवलं हे म्हणत परिवर्तनाचे शिलेदार होता येतं. माझी आपणा सर्वांना विनंती आहे बागलाणवासियांनो, परिवर्तनाचे शिलेदार व्हा आणि 20 तारखेला डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या नावासमोरील पंजाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून ही बागलांची वाघीण, ही कसमादे पट्ट्यातली वाघीण मोठ्या मताधिक्यानं संसदेत पाठवा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.